नमस्कार मित्रांनो, मी मनीषा. स्वागत आहे तुमचं रिअल स्टोरी चॅनलवर. आजची स्टोरी सुरू करण्यापूर्वी मला तुम्हाला एक छोटीशी गोष्ट सांगायची आहे. काही वेळा आपल्या घरात सगळं ठीक चाललंय असं आपल्याला वाटत असतं, पण त्याच घरात कोणीतरी शांतपणे तुटत असतं आणि आपल्याला त्याची जाणीवही होत नाही. आज मी तुम्हाला जी कथा सांगणार आहे ते एका भावाची आणि त्याच्या बहिणीची आहे. एका अशा बहिणीची जी अनेक दिवस आजारी होती, पण तिच्या आजारामागचं खरं कारण कोणालाच माहीत नव्हतं. आणि एका अशा भावाची ज्याला वाटत होतं की तो आपल्या कुटुंबाला खूप चांगलं ओळखतो, पण एका फोन कॉलने त्याचं पूर्ण आयुष्य बदलून गेलं. कारण त्याच्या बहिणीचा मृत्यू अपघात नव्हता आणि पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये जे सत्य समोर आलं त्यानंतर घरातलं प्रत्येक नातं संशयास्पद वाटू लागलं. तर कथा शेवटपर्यंत नक्की पहा, कारण ह्या कथेचा शेवट तुम्हालाही विचार करायला भाग पाडेल. माझं नाव अमोल देशमुख. मी पुण्यात एका प्रायव्हेट कंपनीत अकाउंटंट म्हणून काम करत होतो. आयुष्य अगदी साधं होतं. सकाळी ऑफिस, संध्याकाळी घर आणि घरात माझी आई आणि धाकटी बहीण नेहा. बाबा 5 वर्षापूर्वी गेले होते. त्यांच्या मृत्यूनंतर घराची सगळी जबाबदारी माझ्यावर आली होती. नेहा माझ्यापेक्षा 8 वर्षांनी लहान होती. खूप शांत, समजूतदार आणि अभ्यासात हुशार. आमच्यात खूप प्रेम होतं, पण गेल्या काही महिन्यांपासून ती पूर्ण बदलली होती. ती आधीसारखी हसायची नाही. तिचा चेहरा सतत घाबरलेला असायचा. अनेकदा रात्री तिच्या खोलीतून रडण्याचे आवाज यायचे. मी विचारलं की ती फक्त काही नाही दादा एवढंच म्हणायची. तिची तब्येत सुद्धा दिवसेंदिवस खालावत चालली होती. तिला सतत चक्कर यायची, उलट्या व्हायच्या, कधी अचानक ताप यायचा. मी अनेकदा आईला म्हणालो, आई तिला डॉक्टरकडे घेऊन जा, पण आई प्रत्येक वेळी विषय टाळायची. ती ठीक आहे असं म्हणायची, पण तिच्या चेहऱ्यावर एक विचित्र भीती दिसायची. एकदा रात्री मला पाणी प्यायला उठावं लागलं, तेव्हा मला आईच्या खोलीतून कुजबुज ऐकू आली. मी थांबलो. आत नेहा रडत होती. ती म्हणत होती, आई मला हे आता सहन होत नाही. आईचा आवाज थरथरत होता. शांत राहा, अजून थोडे दिवस, सगळं ठीक होईल. मला काही समजलं नाही. मी आज जाणार होतो, पण आईने अचानक दरवाजा बंद केला. त्या दिवसानंतर माझ्या मनात सतत शंका यायला लागली. 2 दिवसांनी रविवार होता. मी घरीच होतो. सकाळी नेहा किचनमध्ये चहा बनवत होती. मी तिच्याशी बोलायचा प्रयत्न केला. नेहा तुला काही प्रॉब्लेम आहे का? ती काही क्षण शांत राहिली. मग अचानक माझ्याकडे पाहून म्हणाली, दादा एखाद्या व्यक्तीवर खूप विश्वास ठेवणं चुकीचं असतं का? मला तिचा प्रश्न विचित्र वाटला. मी हसत म्हणालो, विश्वास चुकीच्या माणसावर ठेवला तर हो. ती काही बोलली नाही, फक्त डोळ्यात पाणी आणून निघून गेली. त्या दिवशी दुपारी मला ऑफिसमधून अर्जंट कॉल आला आणि मला जावं लागलं. जाताना मी नेहाला म्हटलं, संध्याकाळी लवकर येतो. ती फक्त हलकसं हसली आणि तो तिचा शेवटचा चेहरा होता जो मी जिवंत पाहिला. दुपारी साधारण 4 वाजता ऑफिसमध्ये बसलो असताना अचानक माझा फोन वाजला. शेजारच्या जोशी काकूंचा फोन होता. त्यांचा आवाज घाबरलेला होता. अमोल लगेच घरी ये. नेहा जिन्यावरून पडली. एवढं ऐकून माझ्या हातातून फोन निसटला. मी वेड्यासारखा ऑफिसमधून बाहेर पडलो. रस्ताभर माझं हृदय जोरात धडधडत होतं. मी घरी पोचलो तेव्हा घराबाहेर गर्दी जमली होती. आई जोरजोरात रडत होती. हॉलमध्ये पांढऱ्या चादरीखाली नेहाचा मृतदेह ठेवला होता. माझे पाय थरथरत होते. मी हळू चादर उचलली. नेहाचा चेहरा पूर्ण फिकट पडला होता, पण तिच्या गळ्यावर काळे निशाण होते. मला धक्का बसला. हे काय आहे? मी आईला विचारलं. आई रडत म्हणाली, ती जिन्यावरून पडली, पण तिचा आवाज खूपच घाबरलेला होता. थोड्याच वेळात आंघोळ घालायला आलेल्या बायकांनी कुजबूज सुरू केली. त्यातील एक बाई अचानक बाहेर गेली आणि कुणाला तरी फोन केला. अर्ध्या तासात पोलीस आले. इन्स्पेक्टर कदम नावाचे अधिकारी घरात आले. त्यांनी जिन्याजवळचे रक्ताचे डाग पाहिले. मग नेहाच्या गळ्याकडे पाहिलं आणि अचानक माझ्याकडे वळून म्हणाले, तुला आमच्यासोबत पोलीस स्टेशनला यावं लागेल. मी हादरलो. पण का? ते म्हणाले, तुझ्या बहिणीच्या मृत्यूवर आम्हाला संशय आहे. त्या रात्री माझी रात्रभर चौकशी झाली. तुमचं भांडण व्हायचं का? तिला कोणाशी प्रेम होतं का?
तुझ्यावर कर्ज होतं का? असे विचित्र प्रश्न मला विचारले जात होते. मी पूर्ण गोंधळलो होतो. दुसऱ्या दिवशी पोस्टमॉर्टम रिपोर्ट आला. इन्स्पेक्टर कदमांनी फाईल उघडली आणि गंभीर आवाजात म्हणाले, तुझी बहीण जिन्यावरून पडून मेली नाही. माझा श्वास अडकला. तिचा गळा दाबून खून करण्यात आला आहे. माझ्या डोळ्यांसमोर अंधार आला. पण पुढच्या क्षणी त्यांनी जे सांगितलं ते ऐकून माझे होश उडाले आणि ती 2 महिन्यांची गर्भवती होती. माझं डोकंच फिरलं. नेहा आणि प्रेग्नेंट हे अशक्य होतं. ते घराबाहेर सुद्धा फार कमी जायची. मग हे सगळं कसं शक्य होतं? माझ्या मनात शंका, राग, भीती सगळं एकाच वेळी उसळलं. जामिनावर सुटल्यानंतर मी घरी आलो. घरात भयानक शांतता होती. आई माझ्याशी नजर मिळवत नव्हती. त्या रात्री मला झोपच लागली नाही. अचानक माझ्या लक्षात आलं की नेहाचा फोन अजून पोलिसांकडे नव्हता. मी तिच्या खोलीत जाऊन शोधायला लागलो. कपाटाच्या मागे मला तिचा फोन सापडला. फोन लॉक होता, पण मला तिचा पासवर्ड माहीत होता. फोन सुरू होताच माझं हृदय धडधडू लागलं. तिच्या मेसेजमध्ये काहीच नव्हतं, पण गॅलरीमध्ये मला एक व्हिडिओ दिसला. व्हिडिओ 3 दिवसांपूर्वीचा होता. मी प्ले केला. स्क्रीनवर नेहा दिसली. तिचे डोळे रडून सुजलेले होते. ती कॅमेऱ्याकडे पाहून म्हणत होती, जर माझ्यासोबत काही वाईट झालं तर त्यासाठी जबाबदार व्यक्ती. अचानक व्हिडिओ बंद झाला. मी हादरलो. पुढचा भाग गायब होता. मी पुन्हा व्हिडिओ पाहू लागलो, पण तो तिथेच कट होत होता. दुसऱ्या दिवशी इन्स्पेक्टर कदम पुन्हा घरी आले. त्यांनी मला विचारलं, तुझ्या बहिणीचा कुणावर संशय होता का? मी व्हिडिओबद्दल सांगितलं. ते काही क्षण विचारत पडले. तेवढ्यात आई अचानक घाबरली. तिच्या हातातून पाण्याचा ग्लास खाली पडला. कदमांनी तिच्याकडे पाहिलं. तुम्ही काही लपवत आहात का? आई काही बोलली नाही. त्या रात्री अचानक मला घराच्या स्टोअर रूममधून आवाज आला. मी आत गेलो. तिथे आई बसून रडत होती. तिच्या हातात एक डायरी होती. मला पाहताच ती घाबरली. ही नेहाची आहे ना? मी विचारलं. आईने ती डायरी माझ्या हातात दिली आणि फक्त एवढंच म्हणाली, सगळं वाच, पण त्यानंतर माझा तिरस्कार करशील. माझे हात थरथरत होते. मी डायरी उघडली. पहिल्या काही पानांमध्ये नेहाने तिच्या भीतीबद्दल लिहिलं होतं. मला सतत असं वाटतं, कोणीतरी माझ्यावर लक्ष ठेवतंय. मी कोणावर विश्वास ठेवू हेच कळत नाही. अशा अनेक ओळी होत्या, पण शेवटच्या पानावर एकच वाक्य होतं. ज्याच्यावर मी सर्वात जास्त विश्वास ठेवला त्यानेच माझं आयुष्य संपवलं. खाली एक नाव लिहिलं होतं. मी ते नाव वाचलं आणि माझ्या पायाखालची जमीन सरकली. त्या डायरीमध्ये लिहिलं होतं, अमोल दादा. माझ्या हातातून डायरी खाली पडली. माझ्या डोक्यात स्फोट झाला. हे काय आहे? मी आईवर ओरडलो. आई जोरजोरात रडू लागली. ती चुकीचं समजत होती अमोल. मी तिला समजवण्याचा प्रयत्न केला, पण तिने माझं नाव का लिहिलं? आई काही बोलणार इतक्या दरवाजावर जोरात टकटक झाली. पोलीस आले होते. इन्स्पेक्टर कदम माझ्याकडे पाहत म्हणाले, आम्हाला नेहाच्या फोनमधला डिलीट केलेला व्हिडिओ मिळाला आहे. माझा श्वास अडकला. त्यांनी फोन सुरू केला. व्हिडिओमध्ये नेहा रडत म्हणत होती, जर माझ्यासोबत काही झालं तर त्यासाठी जबाबदार माझा दादा नाही. मी स्तब्ध झालो. ती पुढे म्हणाली, कारण ज्याने माझं आयुष्य उद्ध्वस्त केलं तो आपल्या घरातलाच आहे. व्हिडिओ अचानक दुसऱ्या आवाजाने थांबला. तो आवाज माझ्या आईचा होता. नेहा, फोन बंद कर. माझे डोळे मोठे झाले. इन्स्पेक्टर कदम शांत आवाजात म्हणाले, तुझ्या आईने सगळं कबूल केलं आहे. घरात पूर्ण शांतता पसरली. मला वाटत होतं आता आई जोरात रडेल, स्वतःला वाचवायचा प्रयत्न करेल, पण ती शांत होती, खूप शांत. ती हळूहळू माझ्या समोर आली. तिच्या डोळ्यात अश्रू होते, पण त्या अश्रूमध्ये भीती नव्हती, फक्त थकवा होता. ती माझ्याकडे पाहून म्हणाली, अमोल, आई कधी कधी मुलांना जन्म देते, पण त्यांना वाचवू शकत नाही. आणि त्या दिवसापासून ती आतून रोज मरत राहते. माझ्या डोळ्यात पाणी आलं. आई पुढे म्हणाली, त्या रात्री नेहा माझ्यासमोर उभी राहून म्हणाली की ती दुसऱ्या दिवशी पोलिसांकडे जाणार आहे. ती म्हणाली, तिला आता भीतीत जगायचं नाही. पण मला भीती वाटली, समाजाची, लोकांची, बदनामीची. आणि त्या भीतीने माझ्या डोक्यावर अंधार चढला. आईचा आवाज थरथरू लागला. मी तिचा गळा दाबला. तेव्हा ती शेवटपर्यंत मला आई म्हणत होती. हे ऐकताच माझे हृदय तुटलं. पोलीस आईला घेऊन जात होते, पण दाराजवळ पोचल्यावर ती अचानक थांबली.
तिने मागे वळून माझ्याकडे पाहिलं आणि म्हणाली, अमोल, नेहाला शेवटच्या दिवशी फक्त एकदाच डॉक्टरकडे जायचं होतं आणि आपण तिचं बोलणं ऐकलंच नाही. दार बंद झालं. त्या आवाजाने माझं संपूर्ण आयुष्य रिकामं झालं. त्या रात्री पहिल्यांदा मी नेहाच्या खोलीत गेलो. खोलीत अजूनही तिच्या परफ्यूमचा हलका सुगंध होता. टेबलावर तिची पुस्तकं होती. भिंतीवर तिच्या स्वप्नांची छोटी यादी चिटकवलेली होती. MBBS पूर्ण करायचं, आईला फिरायला न्यायचं, दादासाठी नवीन घड्याळ घ्यायचं. मी थरथरणाऱ्या हातांनी ती यादी हातात घेतली आणि तेवढ्यात पुस्तकांमध्ये मला एक छोटंसं पत्र सापडलं. त्यावर लिहिलं होतं, माझ्या दादासाठी. मी हळूच पत्र उघडलं. दादा, जर तू हे वाचत असशील तर कदाचित मी तुझ्यासोबत नसेल, पण मला एक गोष्ट सांगायची आहे. तू खूप चांगला भाऊ होतास. जेव्हा बाबा गेले तेव्हा तू स्वतःचं आयुष्य बाजूला ठेवून आमच्यासाठी जगलास, म्हणून स्वतःला दोष देऊ नकोस. काही वेळा माणसं चुकीमुळे नाही तर भीतीमुळे हरतात आणि आपल्या घरात सगळेच भीतीसमोर हरलो. माझ्या डोळ्यातून अश्रू गळू लागले. पत्राच्या शेवटी तिने लिहिलं होतं, दादा, पुढच्या जन्मी जर पुन्हा भेटलो ना तर ह्यावेळी मला वेळेवर डॉक्टरकडे घेऊन जा. त्या एका ओळीने मी पूर्णपणे तुटून पडलो. आज त्या घटनेला 3 वर्ष झाले आहेत. घर अजूनही तसंच आहे, पण आता त्या घरात आवाज नाहीत. आई जेलमध्ये आहे आणि मी आजही रात्री झोपण्याआधी नेहाचं ते पत्र वाचतो, कारण काही मृत्यू माणसांना संपवत नाहीत, ते आयुष्यभर आतून जिवंत ठेवतात. मित्रांनो, या कथेचा एकच अर्थ आहे, घरातली माणसं कितीही जवळची असली तरी त्यांच्या शांततेकडे कधीच दुर्लक्ष करू नका. अनेक वेळा माणूस शब्दांनी नाही तर त्याच्या वागण्यातून मदतीसाठी ओरडत असतो. भीती, समाज आणि बदनामी लपवण्यासाठी जर आपण सत्य दाबून ठेवत राहिलो तर एक दिवस ते सत्य सगळं काही उद्ध्वस्त करून जातं. म्हणून आपल्या माणसाचं बोलणं वेळेवर ऐका, त्यांना समजून घ्या, कारण काही पश्चाताप असे असतात जे आयुष्यभर संपत नाहीत. जर ही कथा तुम्हाला भावली असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि पुन्हा भेटूया अशाच आणखीन एका मनाला भिडणाऱ्या कथेंसोबत. धन्यवाद.